आज प्रत्येकाने मीच जात होतो कॉलेजला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काही कारणामुळे निकित म्हणला की मी 10 वाजता येतो कॉलेजला. म्हणलं ठीक आहे म्हणलं. नंतर आपली लालपरी आली मित्रांनो. लालपरी आल्याच्या नंतर आपण बसलो लालपरीमध्ये आणि मला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर समजलं की माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी आहे. तर हर्षलला म्हणलं तुझ्या कॅन्टीनवर आपला मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे म्हणलं. तर हर्षल म्हणे ठीक आहे म्हणे लावत म्हणे, काही विषय नाही म्हणे. मोबाईल चार्जिंग लावून झाला होता आणि चार्जर चुकून हर्षलच्या हातामध्ये गेलो होता आणि हर्षल असा खेळत होता जसं कुठल्या खेळण्यासोबत खेळत. आणि हा आहे अभय. अभयला आपल्या ब्लॉगमध्ये घेतला आणि आपण गेलो बोर्डाचा फॉर्म आणण्यासाठी. बोर्डाचा फॉर्म हातात येतच माझ्या डोक्यात तर एकच विचार आला की एवढ्या लवकर आपली 12वी संपण्यात आली. नंतर स्वतःला सांगितलं की वेळ कोणासाठी थांबत नसते भाऊ. आणि या नानू वर्गातल्या वर्गात का फिरत होता हे मला सुद्धा समजलं नव्हतं भाऊ. नंतर मी नानूला सांगितलं भाई टेन्शन नाही लेणे का, चिल करणे का. नंतर आपले लेक्चर झाले. नंतर आपण निघालो रिडिंग रूम कडे जाण्यासाठी आणि आज आपल्यासोबत हर्षल पण येणार होता रिडिंग रूम मध्ये बसण्यासाठी. नंतर आपल्या निकित भाऊची सुसाईड एंट्री झाली. त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घेतला आणि आपल्या शाब्दिक कलाकारला सांगितलं की आपले निकित भाऊ आलेले आहेत. माझं खुश होण्याचं कारण म्हणजे निकित भाऊनी माझा डब्बा आणला होता. डब्बा खाण्यासाठी मी उत्साहित झालो होतो, त्यामुळे मी एवढं खुश होतो. तर निकित भाऊ म्हणे डब्बा राहू दे म्हणे, पहिले आपण चहा पिण्यासाठी जाऊ. नंतर आम्ही निघालो चहा पिण्यासाठी सूरजदादाच्या कॅन्टीन. जवळजवळ 5 ते 6 मिनिटाचा रस्ता पार करून आपण पोहोचलो सूरजदादाच्या कॅन्टीनवर. कॅन्टीनवर पोहोचल्याच्या नंतर आम्ही सूरजदादाला म्हणलं सूरजदादा तुझ्या भेटीला आल्याशिवाय आम्हाला गमतच नाही. सूरजदादा म्हणलं पटकन आपल्याला 4 चहा दे म्हणलं. नंतर सूरजदादा म्हणे 5 मिनिटं थांब म्हणे, 0 मिनिटात चहा देतो म्हणे. म्हणलं बरं म्हणलं काय विषय नाही म्हणलं, चालते म्हणलं, दे म्हणलं. आणि चहा हातात येतात हर्षला चहा पिण्यापेक्षा स्नॅप महत्वाचा होता. त्याला म्हणलं काढ म्हणलं, आम्ही चाललो म्हणलं. आणि आपले शाब्दिक कलाकार भाऊ ट्रॅफिक मध्ये गुंतून बसले होते. आणि नंतर 3:30 वाजता आपण आलो माहूर पॉईंट वरती. माहूर पॉईंट वरती आल्यानंतर तिथे भेटले आपल्याला आनंद राऊत. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, फॉलो करायला विसरू नका.